तर आज मी अगदी गावरान पद्धतीने डाळ दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे। ही भाजी एकदम सोप्या पद्धतीने केली आहे। सकाळच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी अगदी 5 मिनिटात होणारी भाजी आहे। हिरवी मिरची, लसूणचा कूट टाकून मी ही भाजी केली। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ही भाजी जर आवडली तर एकदा नक्की करून बघा। अशा पद्धतीने खूप भारी लागते, छान चव लागते, खायला पण खूप मस्त आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा तुम्ही या भाजीला खाऊ शकता। तर पाहू शकता इतकी छान चमचमीत झणझणीत डाळ दुधी भोपळ्याची भाजी बनवली। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। आजची रेसिपी जर ही आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर इकडे मी दुधी भोपळा आपण याला बोलतो बघा, ते घेऊन आलेले आहे। मोठा साईज होता त्यामुळे मी थोडा अर्धा कट केलाय, कारण एवढी भाजी नकोय मला। आता अर्धाच घेतला। तुम्ही हवं ती वरची स्किन सुद्धा काढू शकता, पण मी नाही काढत, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा चांगले जीवनसत्व असतात आपल्या शरीरासाठी, पण काढू शकतात, काही काही लोक काढतात। तर आता हे 2 भाग केलेत मी। ह्याचे सुद्धा आता मधोमध काप करायचे आणि अशा फोडी करायच्या बारक्या। असे जरा मधोमध काप करून घेते आणि मग ह्याच्या फोडी करून घ्यायच्या। हे अशा पद्धतीने ह्याच्या बारीक बारीक फोड्या करायच्या। जेवढा अर्धा भाग घेतला मी दुधी भोपळ्याचा तो सगळा आता कट करून घेते, बारीक बारीक फोड्या करून। ह्या अशा पहिल्या पातळ स्लाइस कट करायच्या आणि मग छोटे छोटे तुकडे करायचे। हे बघा, आता इतका सारा हा दुधी भोपळा कट करून झालेला आहे। तुम्ही हवं तर थोडंसं याला गरम पाण्यामधून सुद्धा काढू शकता, म्हणजे स्किन त्याची नरम पडू शकते, नंतर मग वाफेवर तर शिजलेच जातो। तर इकडे मी थोडीशी अर्धी वाटीच्या अंदाजाने चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे, 1-2 तास भिजून घेतलेली आहे चण्याची डाळ। त्यानंतर कांदा टमाटर, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दुसरं असं वाटण वगैरे करायचं नाही। इकडे मी लसूण मिरचीचा कूट केला आहे। लाल मसाला वापरायचा नाही, कारण एकच चवीची भाजी जर खाल्ली ना तर कंटाळा येतो, त्यामुळे थोडं चेंज केलं आहे। लसूण मिरचीचा कूट वापरते मी ह्या भाजीमध्ये। आता कढाईमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि हे बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून परतून घ्यायचं। हे थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये लसूण मिरचीचा कूट टाकायचा। खूप छान भाजी लागते। तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी एकदा करून बघा। नेहमीच्या जी आपण लाल मसाल्याची करतो बघा, त्या भाजीपेक्षा ह्याची चव छान लागते। आता हे लसूण मिरची कुटून जो कूट टाकलाय कांदा टमाट्यासोबत तो चांगला परतून झालाय। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, थोडी हळद टाकायची, थोडा गरम मसाला टाकायचा, थोडा धना पावडर टाकायचा। हे बेसिक मसाले टाकून घ्यायचे। लाल मसाला इकडे स्किप करायचा, कारण आपण लाल मसाल्याची भाजी बनवत नाही। आता हे सगळे मसाले हळद, मीठ, धना पावडर, गरम मसाला टाकून हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता हे चांगलं एकजीव झालं, परतून झालं की मग आपण याच्यामध्ये सुरुवातीला चण्याची डाळ टाकायची भिजवलेली। हे बघा, डाळ सुरुवातीला टाकल्यामुळं काय होतं, डाळसुद्धा नरम सॉफ्ट पडते आणि दुसरी गोष्ट डाळीच्या प्रत्येक दाण्याला मसाल्याची चांगली कोटिंग लागते, हळद मिठाची, म्हणजे चव बॅलन्स होते। आता मी याच्यामध्ये दुधी भोपळा टाकून घेतला आहे, हे पाहू शकता, आणि मिक्स करून घेतलं आहे। जी आपण डाळ वगैरे परतून घेतली बघा, त्याच्यामध्ये हे दुधी भोपळा टाकून मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि झाकण ठेवत राहायचं, मग वाफेवर ही भाजी तयार होते। आणि दुधी भोपळा हा कवळा आहे, म्हणजे असं काही कडक नाही आहे, त्यामुळे हे लगेच नरम सॉफ्ट होतो वाफेवरच। जास्त काही पाणी नाही वापरायचं, नाही तर पिचपिच होऊ शकतो। त्यामुळे मी लागन तसं याच्यात थेंब थेंब असं पाणी हाताच्या ओंजळीमध्ये घेऊन टाकणार आहे। हे बघा, असं मिक्स करत राहायचं आणि वाफ देत राहायची। खूप छान भाजीची चव लागते, मस्त वाटते बघा पाहता क्षणी। आता याच्यामध्ये असं थोडं थोडं मी पाणी टाकत राहते। 1-2-3 मिनटं तरी सेम प्रोसेसनी भाजी शिजून घ्यायची, पाणी टाकत राहायचं अगदी थोडं थोडं, म्हणजे त्या पाण्याची आणि वाफेमध्ये ती भाजी तयार होते। हे बघा, अशा वाफ सुटत राहतात, मिक्स करून घ्यायचं। परत एकदा थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये, हे असं ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि टाकत राहायचं बस, आणि मिक्स करून झाकण ठेवायचं। बघा, पाणी पण आहे आणि वाफेवर सुद्धा ही भाजी शिजत जाते। मस्त वाटते का नाही बघा भाजी आपली, दिसायला किती सुंदर वाटते, झणझणीत चमचमीत अशी ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी। बस आता एक वाफ द्यायची आणि गॅस बंद करायचा। तर आपली ही परफेक्ट भाजी बघा, नरम सॉफ्ट स्किन झालेली आहे आणि डाळसुद्धा चांगली शिजून निघली।
वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, नाही टाकली तरी हरकत नाही. आता एक वाफ देते आणि गॅस बंद करायचा, कारण कोथिंबीरचा फ्लेवर भाजीमध्ये मग उतरतो. आता मी गॅस बंद करते. व्यवस्थित आपली परफेक्ट ही भाजी तयार झालेली आहे दुधी भोपळ्याची. आता झाकण इकडं ठेवून गॅस बंद करते आणि भाजी थंड करून घेते. तर गॅस बंद केला आहे, भाजी थंड करून घेऊया. हे बघा, भाजी थंड झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी किती खमंग, चविष्ट आणि चवदार झालेली आहे खाण्यासाठी. नरम सॉफ्ट पडलेला आहे दुधी भोपळासुद्धा आणि डाळसुद्धा. तर चांगल्या प्रकारे अशी मोकळी सुटसुटीत झाली, अजिबात अशी गिळगिळ झाली नाही, कारण आपण प्रमाणातच याच्यात पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण हे गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळ्यासोबत, डाळ भात वगैरे जर असेल तर तोंडी लावायला सुक्की भाजी म्हणून सुद्धा तुम्ही ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दुधी भोपळा जो आहे ना, आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक तत्व आहे हा दुधी भोपळ्यामध्ये. फळभाजी आहे, नक्की करून खा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. हे फळभाजी आपल्या शरीराला थंडावा पण देते आणि हेल्दीसुद्धा आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डाळ दुधी भोपळ्याची भाजी? मिरची लसूणचा कूट टाकून केली, एकदम छान पद्धतीने, गावरान पद्धतीने. आवडली असेल तर एकदा करून बघा, टेस्ट घेऊन बघा. ती लाल मसाल्याची भाजी एक टाईम तुम्ही करायला विसरतात. तर ही अशी भाजी नक्की एकदा करून बघा. टिफिनसाठी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनली जाते. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.